हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात आपण कालच्या चिंतनामध्ये 22 आणि 23 नंबरच्या ओवीचा विचार केला होता. फार सुंदर ओवी आहेत. असं आपण काल त्याच्यावर भरपूर असं चिंतन झालेलं आहे. हे असो तया बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रेषे ओगरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुणी जेवी ते अशीच फावे. माऊलीने एक उच्च दर्जाचा एका जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. साधना कशी असते आणि ती कशी पचवली जाते याचं वर्णन माऊली करतात. अजून 6व्या अध्यायाला सुरुवात झालेली नाही, अजून श्लोक सुरू व्हायचा आहे, परंतु अगोदरची प्रस्तावना केलेली आहे 6व्या अध्यायाची. त्या अगदी 6व्या अध्यायाला शिरत असताना आपली मूळची तयारी काय असायला पाहिजे, 6व्या अध्यायाचं जर आता ज्ञान आत्मसात करायचं असेल तर आपली पूर्वतयारी कशी असायला पाहिजे याचा विचार माऊली यामध्ये सांगतात. ते म्हणतात, मी माझ्या शब्दांची गुंफण अशी करून ठेवलेली आहे की ज्यामुळे तुम्ही तृप्त व्हाल आणि तुम्हाला आत्मज्ञानाचं जो आहे चिंतामणीचे तैशी पाहावया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे, हे माझे शब्द चिंतामणीसारखे तुमच्यावरती प्रभाव टाकायला लागतील आणि चिंतामणी जे काम करतो ते काम माझे शब्द करतील. हे शब्दाचं व्यापकपण केवढं आहे, ते शब्दाचे व्यापकपण आणि देखीजे असाधारण म्हणतात. ते नुसते शब्द वाटतात पण ते शब्दच एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतात. एखादं वाक्य, एखादा शब्द एखाद्या माणसाच्या आयुष्याला टर्न देतो. असा आपल्याला अनेक वेळा आपल्याला सुद्धा अनुभव असतो. सगळ्यात मोठं वाक्य कोणतं असेल तर महावाक्य आहे आणि ते महावाक्य बऱ्याच जणांचे आयुष्य उधळून टाकणारे आहे आणि तेही सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं तर असा त्याचा अर्थ आहे. मग शब्द जेव्हा होतात, शब्दाला महावाक्याचं रूपांतर येतं जेव्हा ते संतांच्या मुखातून येतात. तेव्हा आमच्या मुखातून असतात ती महावाक्यांचे शब्द होतात आणि त्यांचे शब्दांची महावाक्य होतात. हा जरासा फरक आपल्या लक्षात घेतला तर परमपूज्य काकांच्या तोंडातून निघणारी प्रत्येक ओळ ही महावाक्य असतं. आपले सद्गुरू आपल्यासाठी जे बोलत असतात ना, त्यामध्ये त्यांची कळकळ आणि कारुण्य असतं, दया असते. आपण शहाणं व्हावं, आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं, अज्ञानातून बाहेर पडावं, प्रपंचाच्या विचारातून आपण मुक्त व्हावं, हा विचार त्यामध्ये असतो. त्यामुळे त्यांचे शब्द नसतात ते. त्यामुळे त्याला महावाक्य शब्द जो वापरला वेदांतानं ना, तो त्यासाठी आहे. माऊली म्हणतात, हे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे, म्हणून मी शब्दांची ताठ वाढून ठेवलेला आहे म्हणतात. शब्दांची बोलाची ताटे भली, सुंदर अशी नटवून मी ताट वाढलेला आहे आणि त्या ताटामध्ये काय कुठलं पक्वान्न आहे तर वरी कैवल्य रसे ओगरली, त्यामध्ये मी ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. त्यामध्ये मोक्ष घातलाय मी. तुम्हाला जेवायसाठी ताट तयार करून ठेवले. काय माऊलींची संतांची कळकळ आहे बघा आपल्याबद्दलची. ताट वाढून ठेवलेला आहे. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. पण याचा अधिकारी कोण असेल तर निरीच्छ पुरुष. निष्काम असेल ना तोच ते सेवन करू शकतो, अन्याला ते गिळणारच नाही. गिळण्याचा प्रयत्न केला तर ताटाभोवती फिरून जातील, पण त्यांना त्याचा आवड आणि त्याच्यातली ती गोष्ट आवडणारच नाही ना. ज्यावेळी सात्विकता थोडीशी असते त्याच वेळी आपल्याला सुखाचा वेध लागत असतो, आनंदाचा वेध लागत असतो. पण सात्विकता जर जवळ नसेल ना, तमोगुण आणि रजोगुण असेल तर या दोन्ही गोष्टीमुळं आपल्याला प्रपंचच खूप आवडायला लागतो. इथं माऊली म्हणतात, हे निष्काम पुरुष जे असतात ना, ज्यांना आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची इच्छा राहिलेली नसते नाही, तेच या ब्रह्मरसाचं सेवन करू शकतात. त्या ताटाचं
काय घेऊ शकतात, आनंद घेऊ शकतात. म्हणून हे असो बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसई ओगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्काम आशे. परत आणि जबरदस्त होवी आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाणे देवी जो इंद्रिया ते चुरुणी जेवी तयाशीच फावे. कुणाला वाटेल त्याला ते मिळणार नाही बरं का. जेवायचा प्रयत्न करेल पण इंद्रियांना जवळ घेऊन जर करायला लागला तर तो प्रपंचातच अडकेल. म्हणजे 5 इंद्रिय आणि त्यांचे 5 विषय, ह्या 5 इंद्रियांना आणि 5 विषयाला किंवा 10 इंद्रियांनी त्यांच्या 10 विषयांना म्हणूया आपण पंचेंद्र पंचविषय, या पंचविषयांना घेऊन जर काय करतो म्हटला आणि या 10 इंद्रियांच्या द्वारे मी त्याची प्राप्ती करतो म्हणाल तर तो भ्रमच ठरेल. ते म्हणतात जो इंद्रिया ते चुरूनी जेवी, जसं बाजूला करून इंद्रियांना कळू सुद्धा देता कामा नये की मी ब्रह्मरसाचं सेवन करायला लागलोय, मी नाम घ्यायला लागलोय, कुणालाही कळता कामा नये. मलाही म्हणजे माझ्या इंद्रियांनाही, माझ्या मनाला, बुद्धीला, चित्ताला किंवा माझ्याही जे कर्मेंद्रिय आणि प्रज्ञानेंद्रिय आहेत यांना चुरून मी नाम घ्यावं लागेल. फार महत्वाचा संदेश बरं काय. ही कैवल्य रसाची ताटे आहेत ना, आता आत्मप्रभा नीच नवी. मी उजेड केलेला आहे आणि कुठल्या उजेडात जेवायचा आहे, आत्मप्रकाशाच्या. आत्मप्रकाशाचा दिवा, आत्मप्रभा, आत्म्याचा दिवा तेवत ठेवलेला आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये हे जीवनमुक्त जेवतात. कसे तर त्यात इंद्रियांना बाजूला करून, इंद्रियांना जवळ करून हे जेवता येत नाही. कारण हा दिवा सुद्धा काही सामान्य नाही. विचार आपला झालेला आहे, त्याला काजळी जळत नाही. हा काय प्रपंचातला दिवा नाही. प्रपंचातला दिवा जेव्हा जळत असतो तेव्हा त्याला काजळी असते, तीच काजळी काळजीमध्ये रूपांतरित होत असते. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. चिंतन करता करता प्रपंचाचं आपण चिंतेमध्ये अडकतो आणि जेव्हा आपण भगवंताचं वेदांताचं चिंतन करतो, संतांच्या वचनांचं चिंतन करतो त्यावेळी चिंता मुक्त होत असतो आपण. म्हणून चिंतन कशाचं करायचं हाही मुद्दाच आहे. ज्यावेळी चिंतनाला अशी इंद्रिय अशी फोपावतात ना, ह्याचं चिंतन त्याचं चिंतन सगळं आहे, एवढं चिंतन करायला लागलं तर आत्मरस कसा सेवन करणार सांगा बघू. आणि जागा तरी पाहिजे ना. एका तोंडामध्ये मी लाडू घातला आणि दुसरं जर बासुंदी समोर आहे किंवा दुसरा आणखीन आहे, एक बुंदीचा लाडू आहे, एक रव्याचा लाडू आहे. एक लाडू जर तोंडात घातला तर दुसरा लाडू तोंडात घालता येईल का? नाही घालता येणार. प्रपंचाचा लाडू अगोदरच तोंडात आहे आणि आत्मरस तरी पुढं वाढून ठेवला. ते म्हणते मला नको, मला आत्मरसाची गोडी नाही आहे. पण जीवनमुक्त पुरुष असतात जे इंद्रियांना फसवतात. आम्हाला इंद्रिय फसवतात, ते इंद्रियांना फसवून खातात. आम्ही त्यांना फसवून खाऊ शकत नाही, कारण त्यांच्याशिवाय मला चवच कळत नाही ना. त्यांच्याशिवाय मला आनंदच घेता येत नाही. माझा आनंद सगळा पंचविषयामध्ये आणि 10 इंद्रियामध्ये, पंचविषयामध्ये गुंतून पडलेला आहे. आणि म्हणून मला त्याच्या करवी आनंद भोगावा लागतो. तो विकारयुक्त सुख आहे. जे सुख इंद्रियाकरवी भोगलं जातं ते विकारातून येत असतं. माझ्या कानाच्या ठिकाणी रिकाम पाहिजे ना, पण कानाची अगोदरच कानाच्या प्रवेशद्वारावरतीच विकार बसलेले आहेत. त्यामुळे जाताना शब्द ते विकार घेऊन आज जातात आणि माझे अर्थ भयंकरच लावून टाकतात. ज्यावेळी विकार नसतील ना त्यावेळी ती इंद्रिय स्वच्छ झालेली असतात. म्हणून म्हणतो आपलं अंतःकरण स्वच्छ व्हायला पाहिजे, त्याच वेळी आपल्याला पचतं ते. हितं वर्णन माऊली करतात. हा जो आत्मप्रभा जे आहे, आत्मप्रकाश जो आहे हा सामान्य दिवा नाही आहे. तो चालतोय तो तेल तुपाचा दिवा असा प्रपंचातला नाही आहे. कारण हा दिवा विझू शकतो, प्रपंच नाशिवंत आहे, जाऊ शकतो. पण आत्मप्रभा नीच नवी, नित्य नवी शब्द कसा वापरलाय बघा. आत्मप्रभा नित्य नवी 2 खोचक शब्द आहे. अनुप्रास साधलाय आणि बरं काय अलंकार टाकलाय ते टाकलाय. हे सगळं जमणं फक्त माऊली ना बरं काय, इतरांना ते सहसा शक्य होत नाही. आपले ग्रंथ जरी अभ्यासले आपण तरी हे जमणं फार अवघड आहे. त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. सामान्य दिव्यानं जो दिवा असतो त्याला दृश्य पसारा दिसत असतो. पण हा जो देवाला आहे ना त्याला कैवल्य रस आहे ना, तर कैवल्य रस दृश्य नाही आहे. तो कसा तो पकडता येईल? माझ्या इंद्रियानं, डोळ्यानं, कानानं, नाकानं पकडता येणार नाही. माझ्या बुद्धीनं, मनानं, चित्तानं तो पकडता येणार नाही. कारण कैवल्य रस हा दृश्य नाही. प्रपंचातले सगळे व्यवहार या इंद्रियांना धरून होत असतात आणि सगळे परमार्थातले सगळे व्यवहार इंद्रियांना सोडून करावे लागतात. हा त्यातला मुद्दा आहे. म्हणून इंद्रिया ते चोरूनी जेवी तयासीच फावे. काय फावे? हा कैवल्य रस. फावे म्हणजे प्राप्त होईल. कुणाला प्राप्त होईल? जो इंद्रियांना बाजूला करतो ना तेव्हा. माझं तसं होतंय काय नामाच्या बाबतीमध्ये? नाही. ध्यानाच्या बाबतीमध्ये तसं होतंय काय? नाही. आम्ही सगळ्यांना घेऊन ध्यान करतो.
नाम घेतो, करतो, घेतो ही निर्मिती आहे. जेव्हा निर्मिती थांबते त्याला निर्मितीला अंत असतो. कायम लक्षात ठेवायचं, मी घेतो तर संपणार आहे. म्हणून मला माझं नाम आपोआप सुरू होईल ना, त्यावेळी त्याला निर्मिती नसते. माझं ध्यान लागलं ना तर करणं बाजूला राहतं. करणं हा शब्द ध्यानाला लागूच पडत नाही. चला ध्यानाचे क्लासेस घेऊया. आमच्याकडे म्हणे 5,000ला ध्यान शिकवलं जातं. काय गंमतशीर गोष्टी आहेत, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि हास्यास्पद गोष्टी आहेत. हे ध्यान शिकवलं जात नाही. ध्यान लागत असतं, ध्यान करायचं नसतं. पण आम्ही करायला बसतो म्हणून आम्हाला लागत नाही. मुद्दा हा आहे. मी नाम घ्यायला आता बसणार आहे ही भूमिका अगोदरची आहे, ही प्रापंचिक आणि व्यवहारी भूमिका आहे. म्हणजे मी आता नोकरीला जात आहे असं म्हणण्यासारखं आहे, मी आता जेवायला बसणार आहे असं म्हणण्यासारखं आहे. आणि या सगळ्या प्रापंचिक गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा नाम व्यवस्थित आपल्याकडून घडत नाही. कारण मी इंद्रियांना घेऊन ते करत असतो. इंद्रियांना चुरून ते करावं लागतं, त्याशिवाय ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून त्याला नित्य नवी आत्मप्रभा असा शब्द वापरलेला आहे. त्याला सामान्य दिवा तो नाही. म्हणून बाह्य वस्तू प्रकाश करण्याचं काम एखादा सामान्य दिवा करतो, पण ही अंतर्ज्योती ही जी आहे, आत्मप्रभा जी आहे, ते आपला अंतरंग उजळून टाकते आणि आयुष्याला कृतार्थता देत असते. बरं काय, आपलं आयुष्य जर कृतार्थ व्हायचं असेल ना तर त्या अंतर्ज्योतीचा शोध एकदा लागला पाहिजे. लागत नाही. म्हणून सतत प्रपंचाच्या विचारानं हा दिवा विजला जातो. या शब्दाचा अर्थ अस्पष्ट होतो माझ्यासमोर. मुळात तो दिवा तजेलदार आहे. त्या दिव्यावरच सगळं चाललंय. माझ्या ह्या 2 ज्योती सतत पेटलेल्या असतात ना डोळ्याच्या, त्या दिव्यावर जळतात. आपल्याला माहितीच नाही. मला डोळ्यानं दिसतं ते माझ्या आत्मदिव्यामुळं दिसतं. पण आपल्याला वाटतंय माझे डोळे पाहतात. सारखं काहीतरी विचित्र बोलत असतो ना, मला जरा चष्मा द्या, मला दिसत नाही, चष्म्याशिवाय मला दिसत नाही. किती शब्दप्रयोग चुकीचा आहे बघा. आपण विचार करून बोलत नाही. चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणजे डोळे झाकून चष्मा लावून बघा, बघू दिसतंय का बघूया. चष्मा लावायचा, चष्म्याने दिसतंय ना, मग चष्माच लावा. चष्मा लावला, झोपलेल्या माणसाला चष्मा लावून बघा, त्याला दिसतंय का? नाही दिसणार. डोळे उघडे असतील तर चष्म्याचा उपयोग. आतली आत्म अनुसंधान जर जागृत असेल ना तर हा प्रपंचाचा व्यवहार. तर हा प्रपंचाला अर्थ काय राहतो सांगा. मी प्रपंचाच्या द्वारे या परमार्थाला अर्थ देऊ पाहतो. परमार्थ मूळचाच आश्रय घ्यायची, कुठला आश्रयाची गरज नाही. त्याला प्रपंचाला आश्रयाची गरज आहे, पण आपण म्हणतो त्याच्या आश्रयावर चाललंय. म्हणजे मी माझ्यात मी राहतो, म्हणजे माझ्या देहात मी राहतो का देह माझ्यात राहतो, हा मुद्दाच आहे ना. घर आकाशात आहे का आकाश घरात आहे. जरासा विचार केला आणि चिंतन करायला लागलं की मग जरासं वेगळं वाटायला लागतं की आकाश घरात नाही, हे सगळं सामावले ते आकाशामध्ये आहे. सगळ्या आत्मदेवामध्ये सगळं सामावलेलं विश्व आहे. याचा विचार जर आपण करायला लागलो तर अंतर्ज्योती उजळली ना आणि ती पेटलेली आपल्याला जाणीव व्हायला लागली. पेटलेली आहेच, फक्त त्याची जाणीव व्हायची आहे. आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा आयुष्याला एक प्रकारचा वेगळा असा टच प्राप्त होतो. बरं काय, माका आपण म्हणलो ना, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. माऊली वर्णन करताना कसे करतात बघा. जोपर्यंत आपल्या आयुष्याला परतत्वाचा स्पर्श होत नाही ना त्यावेळी नुसतीच वाचा काय करायची. बरं आहे, चांगलं वाचा आहे, इतरांपेक्षा इतर प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून हा बोलतो म्हणून बरं आहे, म्हणून वाचे बर्वे. वाचा बर्वे आहे, पण वाच्यापेक्षा जर कवित्व असेल तर वाचे बर्वे कवित्व. कवित्वामध्ये सुद्धा जर रस असेल तर, फार गोडवा असेल, माधुर्य असेल तर, म्हणून काय म्हणलेलं आहे, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. त्यामध्ये माधुर्य असेल तर बरं होतं. पण हे सगळंच आहे हो. पण सगळं असताना सुद्धा त्या परतत्वाचं आणि ईश्वराचं अधिष्ठान जर विसरून तो जर करत असेल ना तर याला अर्थच काय नाही. म्हणून परतत्वे स्पर्शू जैसा म्हटलेला आहे. या रसिकत्वाला, या कवित्वाला, या वाचेला परतत्वाचा स्पर्श व्हायलाच पाहिजे. म्हणून माझी आत्मज्योत जी आहे त्याचाच फक्त वेध घ्यायचा आहे, शांतपणे त्याच्याकडे पाहत राहायचं आहे. आपण पुढं बघणार आहे की योगाच्या प्रक्रिया माऊलीने किती हळुवारपणे सांगितलेल्या आहे. हळुवारपणे त्यांनी करून सांगितलेलं आहे. आपण न करता तरी त्याचा वाचन तरी करूया, अभ्यास करूया आपण. पण इथं वर्णन करताना या ओव्या जास्त भावण्यासारख्या ओव्या आहेत. म्हणून भोजन कसं करावं, कशाचं, ब्रह्मरसाचं, मोक्षाच्या ताटातलं जेवण पक्वान्न कशी जेवावीत, तर ती इंद्रियांना शांत करून. म्हणून नामानं ती इंद्रिय शांत होत असतात बघा. हळूहळू नाम घेत पुढं गेलो आपण की मग आपल्या सगळ्या देहाच्या ज्या संवेदना आहेत त्या हळूहळू कमी होत येतात. आणि त्याच्यातल्या संवेदना जशा कमी येतात, जसं बेशुद्धीचं औषध देतात ना डॉक्टर,
तसा प्रकार तो होतो. आणि हळूहळू हळू संवेदना गेल्या की सगळी गप्प बसलेली असतात. जशी टवाळखोर पोरं घरातली असतात ना, ती गप्प बसली की म्हातारी माणसं शांत झोपतात, तसा प्रकार आहे हा. एकदम शांत. कारण आगाऊपणा करण्याचं काम ती इंद्रियच करत असतात. जराशी कुणकुण लागली ना, नाम घ्यायला बसलाय, चला रे चला, ह्याला उधळा असणे, त्याला उठवा लवकर. उठवा म्हणजे जोर हाक मारायला बाहेरनं कोणतरी येते. कुणी कडी वाजवली काय? अरे कुणी वाजवली? आतल्या कडीचा विचार कर. दार आत नाही, बाहेरनं आपल्याला वाटतंय बाहेरनं कडी कोणतरी वाजवाले, आत आहे ती. पण आत आहे ती कळत नाही. कारण नामानं आपण नाम घेता मन नव्हे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बर्वे, ऐसे शकून लाभाचे. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. नाम घेता मन नव्हे. हळूहळू हळू नामात आपण त्याला सोडलं ना की ते मन गप्प व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं. त्याला वाटते मला आता तृप्ती वाटायला लागली, मला शांत वाटायला लागलं. आणि मनाला शांत करायचं आहे. आणि मनाला शांत म्हणजे मन जात नाही, लवकर जात नाही. अगोदर आपण वर्णन 5व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. जेथे हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपपट फाटे, त्याचे सरोवर आटे मग प्रतिमान आहे. मनाचं मन पण निघून जातं, बाकी जात नाही काय, बरं काय. मनाचं मन पण निघून जातं. जेव्हा जाईल तेव्हा मन शांत होतं, चित्त गप्प बसतं. अहंकाराचा जो नाच चालू असतो ना, तोही शांत होतो. तो आणि म्हणतो मी कोण नाही आहे, मग आतला आहे. त्यामुळे मी कोण आहे मूळचा, हा प्रपंचातला मी मुळात विसरून आपण जायला लागतो ना नामाच्या द्वारे. तो जात नाही. आणि विसरून गेलो की इंद्रिय शांत होतात. इंद्रियाशी चोरून जीवी म्हणजे काय? माझा जो मी आहे ना, मी प्रवचनकार आहे, मी शिक्षक आहे, मी वारकरी आहे, मी शास्त्राचा अभ्यासक आहे, मी शिष्य आहे, मी गुरु आहे. हे सगळं पण यायला लागलेलं ना, सगळा पणा घालवावा लागतो. मीपणा त्यात प्रत्येकात आहे. मी आहे, जिथं मी आहे तिथं ते नाही, असा त्याचा अर्थ आहे. कबीर महाराजांचा जोळच आहे ना, जब मैं था तब तू नहीं था, अब तू है मैं नहीं. ते म्हणतात आता माझा मै जो आहे ना तो गेलाय. हा मै शांत बसायला लागतो. आणि जेव्हा मै शांत होतो ना, तेव्हा इंद्रियाशी चोरुनी जेवी, म्हणून इंद्रिय शांत होतात आणि नाम असं पचायला लागतं. गाढ अशा एखाद्या खोल दरीमध्ये आपण फिरायला लागलोय असा अनुभव त्या श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम कृष्णनी येत असतो. एवढी सामान्य नामं दिसायला दिसतात बरं काय, पण खोल आपल्याला एका अशा अतुच्य निरतेशीय आनंदाची प्राप्ती करून देत असतात ते. पण मनापासून घेतली तर माझ्या इंद्रियांची वळवळच मला शांत करता येत नाही. डास चावला, हे चावलं, थंडी वाजली, अंगाव घेऊया काय, मग त्यातनं ध्यान, काका बोलतात ना तसे, अंगाव शाल घेऊन ध्यान, मग ते ध्यान लागलेलं असतं बरोबर. मग एक अर्धा तास गेला की चांगली झोप झाली याचा अनुभव येतोय. चांगलं ध्यान झालेल्याचा अनुभव आपल्याला फार कमी येत असतो. म्हणून हा विचार जर आपण, कारण त्या इंद्रियावरती आपला प्रभाव नसतो, इंद्रिय आपल्यावरती प्रभाव टाकत असतात. म्हणून इंद्रियांना कळलं ना तर इंद्रिय गप्प बसत नाहीत बरं काय. त्यांचा स्वभावच असा आहे. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरते विषय शिंदू, असं माऊलीने म्हणून टाकलंय. म्हणून अंतर्मुख वृत्तीलाच, अंतर्मुख वृत्ती जेव्हा होते तेव्हाच त्या जेवणाचा, त्या मोक्ष ताटाचा अनुभव घेता येतो, कैवल्य रसाचा अनुभव घेतो. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात हे सर्वस्व आमचे गूढ. 9व्या अध्यायामध्ये उभी फार सुंदर आहे बघा. हे गूढ आहे सगळं आमचं तत्वज्ञान जे परमार्थाचं आहे, वेदांताचं, ते गूढ आहे. हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड, इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. हा मुद्दा त्यातला. आपण काय करतोय बघा, मी मगाशी म्हटलं ना, बाहेरून कडी आहे आपली, बाहेरून कडी, आणि इकडं काय आहे बघा, आतून कडी. दारं कुठून बंद करायची आहेत? आतून बंद करायची आहेत, बाहेरून नाही. बाहेरून बंद होत नाहीत, म्हणून आतून बंद करावी लागतात. हा एक सूक्ष्म अनुभव आहे बरं का. आणि हे प्रॅक्टिकली आपण चाललोय, चर्चा चालली ही प्रॅक्टिकली चाललेली आहे, म्हणजे उगीच ऐकून सोडण्यासारखी नाही. म्हणून आतली दारं कुठली आहेत याचा अनुभव आपण घेता आला पाहिजे आपल्याला, आणि आतून त्याला बंद करायला पाहिजेत. म्हणून म्हणतात हे सर्वस्व अमुचे गूढ परी दाविले तुझं उघड. मी माझ्या शब्दानं तुला उघड करून दाखवतो, परंतु तुला जर भोगायचंच असेल तर इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. बाहेरून नाही, आतून भोगी. हृदयभोगी या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणाच्या द्वारे त्याचा अंदाज घे. अंतःकरणाच्या द्वारे शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण शांत झाल्याशिवाय तुला त्याचा अनुभव येणार नाही. म्हणून अंतर्मुख आहे. अंतर्निष्ठ तितकं करले आणि अंतर्भ्रष्ट बुडाले. समर्थ बोलतात अंतर्भ्रष्ट शब्दाचा अर्थ आहे बहिर्मुख झालेली सगळी वृत्ती जी असते ही बहिर्मुख वृत्ती फक्त प्रपंचाचा वेध घेते, अन्य काही नाही. आणि प्रपंचातल्या सुखदुःखाचं आस्वाद करते आणि तीच भोगत असते आतमध्ये. मग भोक्तृत्व शिल्लक आतमध्ये राहत असतं आणि भोग समोर असतात प्रपंचाचे.
हे भोग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत भोक्तृत्व शिल्लक आहे. जोपर्यंत मी पाहत असतो त्यामुळे दृष्टी असते तोपर्यंत द्रष्टा शिल्लक राहतो, पाहणारा शिल्लक राहतो. पाहणं पाहे ना, पाहणं जेव्हा पाहता पाहणे गेले दुरी म्हणे कोणाची महारी, काय चोकोबाची महारी. काय सुंदर अभंग आहे तो. अवघा रंग एक झाला या अभंगामध्ये. ती सोयराबाई म्हणतात काय, पाहता पाहणे गेले दुरी. जेव्हा माझा द्रष्टा शांत होतोय ना, म्हणून त्याला हृदय देऊनी कवाड, इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी हा शब्दप्रयोग आहे. जरासं सूक्ष्म आहे, पण ज्यांनी थोडीफार साधना करतात त्यांनाही लक्षात यायला लागेल की नेमकं काय प्रकार आहे हा. हे काय आता एवढं सगळं उघड काय बोल आपण शब्दात सांगताच येत नाही ना. संतांनी सांगता आलं नाही, वेद नीती बोलायला लागले. त्याचं स्वरूप कसं सांगता येईल सांगा. ते चाकणाऱ्यालाच समजत असतं, त्याशिवाय कळत नाही. म्हणून इथं म्हणलंय हे सर्वस्व आमचे उघड परी दावी रे तुझं उघड. इंद्रिया देऊनी कवाड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. आणि ह्यामध्ये म्हणतात आता आत्मप्रभा नित्य नवी त्याची करुणी ठाण देवी. एक दिवा, ठाण देवी म्हणजे दिवा लावलेला आहे. पूर्वीचे दिवे असे अडकून ठेवलेले असायचे कंदिलासारखे, आणि त्या प्रकाशामध्ये घरातले व्यवहार सगळे चालायचे. हा एक दिवा त्या घरामध्ये लावलेला आहे. आज सुद्धा एक घर आहे, आपलं मंदिर आहे. चित्त एक मंदिर आहे, हृदय एक मंदिर आहे. हृदय शब्दाचा अर्थ आहे अंतकरण, हार्ट नव्हे बरं काय. हृदय म्हणजे अंतकरण, ते अंतकरण मंदिर आहे. आणि त्यामध्ये हा दिवा जर तेवत ठेवला तर या दिव्याचा प्रकाश जो आहे त्या प्रकाशामध्ये ही अंतकरण वृत्ती जी आहे ना ती शांत होते. शांत झाली ना की त्यांना चुरून त्या आत्मरसाचा अनुभव घ्यायचा आहे, मगच कळेल, त्याशिवाय कळणार नाही. ह्या प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी जवळ घेऊन आपल्याला ते कळणार नाही बरं काय. हे माझे नातलगी माझ्याजवळ पाहिजेत, हेही पाहिजेत, तेही पाहिजे. जवळ शब्दाचा अर्थ मनात जवळ शब्दाचा अर्थ नातलग लांब आहेत आमचे, हे म्हणणं बरोबर आहे. लांब असतात फक्त ते दिसायला, खरं बघायला गेले तर रोज माझ्याजवळच असतात ते. त्यामुळे माझ्याबरोबरच फिरतात, रोज मला त्रास देतात. त्याचं कारण ते मी त्यांना घेऊन फिरत असतो. ते मला विचारत नाहीत, मी त्यांना घेऊन फिरत असतो. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर राहतात आणि म्हणून त्या मला टोचत असतात, कायम टोचत असतात. हे टोचणं जर बंद करायचं असेल तर या प्रपंचाच्या वस्तूंना बाजूला ठेवून शांतपणे आपल्याला बसता आलं पाहिजे. कुठंतरी ओझं घेऊन काय करता येत नाही ना. एखादं ओझं ठेवलं आपल्या डोक्यावरती, एक 100 किलोचं पोतं ठेवलं, 50 किलोचं पोतं ठेवलं आपल्याला, आणि म्हटलं रामकृष्ण हरी जरा म्हणून दाखवा. जसं तो पोतं टाकल्यानंतर जसा रामकृष्ण हरी म्हणेल तसं पोतं डोक्यावर ओझं घेऊन ते क्विंटलचं म्हणू शकणार नाही. तो असा दमल्यासारखा म्हणायला लागेल. तसं प्रपंचाचं ओझं घेऊन मी रामकृष्ण हरी म्हणतो, म्हणून माझं रामकृष्ण हरी व्यवस्थित होत नाही. इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच पावे. तो दिवा लावलेला असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये शांत त्या आत्मलाभ जो आहे तो घेत असतो. तेव्हा ती पक्वान्न शांतपणे खाता येतात. हा अनुभव आपल्याला घेता येईल, पण तसा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. म्हणून म्हणतात माऊली, इंद्रियांना आतून कड्या घाला, म्हणजे आत बाहेरचे विषय जे आहेत ना ते आत घुसणार नाही. त्यामुळे तो त्रास जो होतो तो होणार नाही आपल्याला. म्हणजे वर्णन सुद्धा एक चारोळी आपल्याला आहे. स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. स्वतःचं एक जग तयार करावं. आपल्या कुटुंबाचं जग वेगळं असतं, समाजाचं जग वेगळं असतं, मी जिथं नोकरी करतो ते जग वेगळं असतं. ह्या सगळ्या जगातून माझं जग एक अलग करता आलं पाहिजे, एक वेगळी त्याला स्वरूप देता आलं पाहिजे. माझ्या जगामध्ये मीच असणार, मी त्याचा सम्राट असेल, मीच त्याचा करता करविता आतला असेल. त्यामध्ये कोणी लुडबुड करणार नाही, मला कोण डिस्टर्ब करणार नाही, असं ते माझं घर असेल. असा त्या एका शामियानामध्ये मी राहत असेल. ही कल्पना बोलण्यातली नाही बरं का, त्या आतमध्ये अनुभवण्याची कल्पना आहे. जर असा आपण विचार करून जर जगायला लागलो ना तर स्वतःभोवती कुंपण करायला शिकलो पाहिजे. नाही म्हणायला कधीतरी शिकायला पाहिजे ना. त्याला म्हणायचं स्वतःभोवती कुंपण कर. नाही हो, माझा भिडस्त स्वभाव आहे. अरे भिडस्त आहे, पण तुला आता नामाची वेळ झाली आणि ते म्हणतात चला की बारशाला जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, उठा ना. नाही असं म्हणता येते? नाही म्हणता येईल. कारण मला माणसं राखायची आहेत, देव राखायचा नाही. देवाला खुश करायचं नाही मला, तर माझ्या नातलगांना खुश करायचं आहे. ते दुखवतील म्हणून मला वाईट वाटतं. देव आणि संत आणि गुरु दुखवतील म्हणून मला वाईट वाटत नाही. ज्या दिवशी वाईट वाटायला लागेल त्या दिवशी माझी साधना व्यवस्थित होईल. नाही म्हणायला शिकायचं. नाही म्हणणं फार गरजेचं आहे, नाहीतर परमार्थ होत नाही बरं काय. नाही सगळ्या ठिकाणी बरं काय, नो नेव्हर हे सारखे शब्द वापरता आले पाहिजे परमार्थाच्या साधनेच्या बाबतीमध्ये. नाही तर आपल्याला ही दुनिया, हे सगळा जण आहे दुनियादारी, ही सगळी दुनियादारी आपल्याला गिळंक करून टाकते.
आणि शेवटी जे आहे ना ते जाणं येणं सगळं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये सुखरूपता अनुभवता येणार नाही, म्हणून माऊलींनी शब्द फार जपून आणि व्यवस्थित वापरलेले आहेत. असा दिवा आपल्या अंतरंगामध्ये जळला पाहिजे की त्यावेळी चिडी चूप सगळीजण असली पाहिजेत. बंद करायचं सगळं, सगळ्यांना बंद करायचं. विजवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अश शाश्वताची उरली मुळीन माया. मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे, आता शाश्वताचे मी हेरिले इशारे. बाबू बोरकरांची कविता आहे बघा. विजवून दीप सारे म्हणजे या इंद्रियांचे जे वकवक होती ना, मी त्याने गप्प केलं, सगळी दिवे थंड केले, मी चाललो निजाया. निजायला म्हणजे आतमध्ये, त्या आत्मप्रकाशामध्ये पोहडायला त्याच्या मांडीवरती शांत. माझे गुरु बसलेले आहेत आतमध्ये आणि त्यांच्या मांडीवर माझं डोकं आहे आणि मी शांतपणे झोपलो. ते मला कुरवाळतात आणि मी माझ्या तोंडात माझं नाम आहे आणि गुरु मला कुरवाळत आहेत. काय प्रचंड भावना आहे. भावनेतून असं विश्व आपलं निर्माण करता येतं. ह्या विश्वापेक्षा ते विश्व फार वेगळं असतं. तिथं दगदग व्यथा वेदना या तिरीच काहीही आपल्या वाट्याला नाही. आणि त्या विश्वात गेला ना, संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश. तुकाराम महाराज कसं वर्णन करतात बघा. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नुसतं प्रेम अनुभवायला येतं. कोण द्वेष करणारं भेटत नाही असा तो प्रांत आहे. कोण माझा राग करत नाही. माझ्या शरीराच्या देहाच्या दोषाबद्दल मला ते नावं ठेवत नाहीत. माझ्यातल्या कमतर बुद्धीबद्दल ते मला माझ्या बोट ठेवत नाहीत. माझ्या मर्मावर ते बोट ठेवत नाहीत किंवा माझ्या जखमेवर ते मीठ चोळत नाहीत. असा तो प्रांत आहे. इतका शांत आणि निवांत आहे. का जाऊ नये हो तिथं एकदा वारी करायला. परमपूज्य काका त्याला आत्मवारी म्हणतात. आत्मवारी शब्द वापरला. आता परवलीचा शब्द आहे काकांचा. आत्मवारी एकदा करून घ्या. पंढरपूरची वारी आहे काय, आणि कुठल्या वाऱ्या आपल्या चालूच असतात. एकदा आत्मवारी करून घ्या. कुठं जायला लागत नाही. पैसे न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे आनंद आळवावा. किती रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सतो त्याचा बैसूनी निवांत, शुद्ध करी चित्त तया सुख अंत, पार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ. सायासाचे पड बैसली या शांत अवस्थेमध्ये त्याचा अनुभव घ्यायचा. चॉकलेट असं चघळत बसतोय ना, तसं नाम चघळता आलं पाहिजे. चघळणं वेगळं आहे बरं का, आणि गिळणं वेगळं आहे. आणि चावून गिळा त्याचा अनुभव वेगळा आहे. भाकरीचा तुकडा डायरेक्ट गिळला तर काय अनुभव येते सांगा. तसं आमचं चाललंय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाल्या काय झाल्या हो, आलो काय मेरू म्हणे आला वाटतं. आला झालं माझ्या 11 महिने सांगितल्या होत्या माळा, तेवढ्या जपल्या. माझं काम दिवसाचं झालं. आता मी भांडण करायला आणि दुसऱ्याचा राग करायला मत्सर करायला रिकामा झालो. असं माझं आता आहे चालू. ह्याच्यापेक्षा हे जे आहे ना आत्मवारी करणं फार गंमतशीर गोष्ट आहे. चगळ नाही, रामकृष्ण हरी म्हणून चगळत बसायला पाहिजे. पुढचं कशाला रामकृष्ण हरी लगेच म्हणायला पाहिजे. का म्हणायचं, अजून गिळायचं आहे ना, जाऊया घेऊया त्याचा आस्वाद घेऊया. शांतपणे चरवण होऊन जाऊ दे. गेलं ना मी शांत होतो. मी माझ्याशी बोलणं संपलं आणि तिथंच एकांताचा वास सुरू झाला. एकांत कशाचा, एकाही विचाराचा अंत, त्याला एकांत म्हणलेला. कुठलाही विचार न किंचित क्षणमपी जातो वर्णन केलेला. आता वर्णन कुठं की एक वर्णन तिकडं केलं, इकडं आता 6व्या अध्यायामध्ये वर्णन न चिंत येते शब्द वारला. थोडी सुद्धा चिंतन कुठलं नसणार आहे, परमार्थाचं सुद्धा नाही. किती शांतता आहे त्यामध्ये ते अनुभवता येईल. ज्यावेळी या ध्यानाची प्रक्रिया, नामाचं सगळंच बंद होतं, नाम घेता घेता बोबडी येते नामाला आणि नामच सरळ येत नाही, त्यावेळी इंद्रिय झोपलेली असतात. इंद्रियाशी चोरुनी जेवी तयाशीच फावे. ही झोप वेगळी आहे बरं का. ही झोपेपेक्षा वेगळी. जागृतीतली झोप भोगणं म्हणजे इंद्रिया ते चोरुनी जेवी. नाही तर झोप लागतच नाही. इंद्रिय गप झोपलेली असतात म्हणून आपल्याला झोप लागते बरं का. मन बुद्धी चित्त शांत असतंय म्हणून झोप लागते. म्हणून कुठल्या विषयाची आठवण सुद्धा होत नाही. विषय जवळ आहेत का लांब आहेत कळत नाहीत. मी कोण आहे, पत्नी काय पती कळत नाही. पती पत्नी बाप मुलगा विसरल्याशिवाय नाम घेता येत नाही. आणि मी त्यांना घेऊन जोडीनं चला रे नामाला बसा, नाही. आपला आपण जायचं, याला आत्मवारी म्हणतात. पुन्हा कुणाचा विचार करायचा नाही ह्या बाबतीत. पुन्हा ह्या ठिकाणी स्वार्थीच व्हावं लागतं. आणि स्वार्थी झाल्यावर जे कळतं, म्हणून माऊली म्हणतात तुका म्हणे अमा एकांताचा वास ब्रह्मरस शिवू सदा. एकांताच्या ह्या स्थितीमध्ये एकांत शब्दाचा अर्थ आहे माणसांच्या पासून दूर जाणं किंवा आणखीन कशापासून दूर जाणं नव्हे, आपल्याच विचारापासून दूर जाणं आहे. आपल्या विचारापासून दूर जाणं आहे.
जे सतत विचार भेडसावत असतात ना, त्या विचारांना हळू त्यांच्याकडे पाहत आपण जर बसलो ना, तर ते विचार शांत होतात. पाहिलं ना ते लाजतात. काय गंमत आहे बघा, पाहिलं ना ते लाजतात. ते म्हणतात त्यांनी बघितलंय मला, चला आता नको यांच्या नादाला लागायला, म्हणून तिथून हळूच जातात, निसटतात. असे एक येतील निघून जातील, एक येतील निघून जातील. असे सगळ्याच गलबराम आणि गलबराय वेगळे परब्रह्म जाणावे असं समर्थ बोलतात. याचा अर्थ तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवसदा. म्हणजे या लोकांच्या गलबऱ्यामध्ये मी अनुसंधान ठेवू शकत नाही, ठेवताच येत नाही. कसं ठेवतं हे सांगा बघू. म्हणजे थोडासा गलबल्यातून बाजूला जाता आलं पाहिजे, तिची आवड पाहिजे. गलबल्याची बहुत एकांतावरी कृती जयाशी जनपदाची खंती. काय वर्णन 16व्या अध्यायामध्ये वर्णन केले. जे देवी गुणसंपदा सांगितली आणि आसुरी संपदा जी सांगितली ना, त्यामधलं अमानित्व, दंभित्व, अहिंसा, शांती, अर्चना याच्यावरती भाष्य करताना माऊली म्हणतात जयाशी जनपदाची खंती बहु एकांतावरी प्रीती. तो कसा असतो बघा, दैवी गुण संपदा प्राप्त केलेला असतो ना, त्याला जनपदाची खंती. माणसं जमली ना नको वाटते, नको या माणसापासून दूर जावं. सगळे विकारने विकार सगळे घेऊन येतात. त्याच्यापेक्षा शांत बसा. सकाळी फिरायला का जातात, तर सकाळी प्रदूषण कमी असते म्हणून. तसं प्रदूषण नसताना नाम घेता आलं पाहिजे. कुणाचं? आपल्याच माणसांच्या नातलगांचं आपलंच प्रदूषण असतं. त्या प्रदूषणाला बाजूला करून ब्रह्ममुहूर्त साधावा लागतो, नाहीतर काय कळतच नाही ना. प्रदूषण नसायला पाहिजे. मग प्रदूषण विचाराचं आहे, आचारांचं आहे, माणसांच्या द्वेष मत्सराचं आहे. यांच्यापासून दूर राहता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून मगाशी आपण एक वाक्य वापरलं, स्वतःभोवती कुंपणावं, नाहीतर ही धर्मशाळा ठरेल. कुणी यायचं, कितीही दंगा घालायचा. परमपूज्य काकांचा दृष्टांत आहे. ते म्हणतात कुणीही यायचं, माझी चित्त म्हणजे धर्मशाळा झाली. कुणी यायचं, कितीही काय दंगा करायचा, अस्वच्छता करायची, घाण करायची, निघून जायचं. आणि काय त्याला काय घेणं जाणं काही नाही. का? सताड दार उघडा आहे. इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. दार उघडं ठेवायचं नाही. येईल ते कोण बी घुसला, तो म्हटला शाबास सर, फार सुंदर प्रवचन झालं, घुसू द्यायचं नाही यार. नाहीतर मग बिघडलं म्हणून समजायचं. नाहीतर काय सर विषय सोडूनच फार बोलला, हेही आत घुसू द्यायचं नाही. काका त्यासाठी दृष्टांत देतात. तर एखाद्या शांत डोहामध्ये दगड टाकला तरी तरंग येतातच, आणि लाडू टाकला तरी तरंग येतात. हे प्रशंसेचे आणि निंदेचे तरंग आपल्याला झेपत नाहीत. आपण म्हणतोय हे नको, तर त्यासाठी काय करायचं, आपली दारं बंद करायची. बाहेर वरातचा बिया मोठीच्या मोठी डॉल्बी चाललेला आहे, सगळा दंगाच आहे. अहो दंगा काय, त्यांना दंगा कुणी सांगायचं, मग दंगा बंद करावं, मी जरा नामाला बसलोय. त्याच्यापेक्षा आतनं कडी घालायची आपल्या दाराची आणि आत आपण बसायचं. दृष्टांत आहे बरं काय. सिद्धांतात आपण रूपांतरित करा. नेमका म्हणजे काय, डॉल्बी म्हणजे काय, दार म्हणजे काय, आणि आत बसणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा विचार हळूहळू आपण करायला लागलो. ह्या ओवीचा अर्थ आपल्याला कळायला लागेल आणि शांत एकांताच्या वासामध्ये आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल. मग त्यासाठी काय, ते ती श्रवणाची निपांगे विन श्रोतया होवाये लागे. माऊली काय बोलतात बघा, हे मनाची निजांगे भोगीजे का, मनाची निजांगे भोगीजे का. तू दुसऱ्याला कशाने भोगू नकोस बरं काय. त्या मनाच्या द्वारे, म्हणजे मनाला शांत करून, मनाच्या द्वारे शब्दाचा अर्थ आहे या मोक्ष रसाच्या जेवणाकरता श्रोत्यांना श्रोत्रेंद्रियाचे पारतंत्र्य न ठेवता स्वतंत्र व्हावे लागेल. परमपूज्य खंदारकर महाराजांनी काय त्याचा अर्थ कसा केलाय बघा. तेथे श्रवणाची पांगे विन श्रोतया होवावे लागे. आपले कान जे आहेत ना, दुसरं पण ऐकतात ना, नुसतं प्रवचन ऐकत नाही. दुसरं जर खुटखुट काय चाललेलं असतं ना, त्याचाही आवाज येतो, प्रवचनाचा कमी येतो आणि त्याचाच आवाज जास्त असतो. भजन ऐकायला लागलं ना, आता अलीकडे आपली ग्रामीण भागामध्ये भजनं चालू असतात ना, टाळांचाच आवाज सगळा. अरे कसला तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे मला ऐकू तरी द्या, नाही टाळ ऐकायची. अरे टाळ ऐकून काय करू, असा टाळच सगळीकडे सुरू आहे. टाळांचाच आवाज. आणि अभंग कधी ऐकायचा हा मुद्दा असतो. कधी भजनाला आपण कधी अनुभवला असेल आपल्याला, जोरात टाळ चालू असतात, 50-60 जण टाळ वाजत असतात, तो अभंग म्हणत असतात. अभंग सुंदर आहे, पण टाळाच्या आवाजात ऐकू येत नाही ना. तसे इथं म्हणतात की कान आहेत ना, हे कान भलतं पण काहीतरी ऐकत असतात, म्हणून त्याची पांगे विन, ते पांगता कामा नये श्रवण इंद्रिय. पांगतात आणि सगळीकडलं बाहेरलं आणायला लागतात, बाहेरलं हे काय चालू करतात, डोळे बाहेरलं घ्यायला चालू करतात, आणि त्यामुळे त्याचं पांगणं होतं. आणि पांगणं झालं ना, तर 10 दिशेतून 10 विचार ते घेऊन येत असतात, आणि ते आतमध्ये सोडतात, आणि मग आपल्याला आपल्यावरती तो प्रयोग करायला चालू होतो. मग मी म्हणते माझं नामात मन लागत नाही, ध्यानात माझं मन लागत नाही. आता मन लागत नाही शब्दाचाच अर्थ आहे. इथं म्हणतात तसं ना, की हे सुख मनाच्या अंतरंगाने भोगावे लागेल.
हे मनाची निजांगे, निजांगे म्हणजे अंतरंगाने भोगावे लागेल, बाह्य अंगानं भोगता येत नाही. म्हणून बघाशी आपण बोललो आतून कडी पाहिजे, बाहेरून नव्हे. बाहेरून कशी कडी घालता येईल सांगा, मी आत असेल तर? गंमत आहे की नाही? मी बाहेरून कडी घालतोय का बघा माझ्या खोलीला, मग दुसऱ्याला कोणाला तरी घालायला सांगायला पाहिजे. उदाहरण दृष्टांत आहे. माझी कडी जी आहे घालायची आहे ती बाहेरून घालताच येत नाही मला, आतूनच घालायला पाहिजे. म्हणजे माझं अंतःकरण माझं मला बळकट करून घ्यायला पाहिजे, इतकं बळकट की पुढचा बोललेला निंदा, स्तुती, मान, अपमान, सुख दुःखांचा जरा सुद्धा परिणाम त्याच्यावरती काय होईना, इतकं बळकट करून घ्यायला पाहिजे. मग शांततेचा अनुभव ध्यानाशिवाय, नामाशिवाय येऊ शकतो. त्याला बाधित अनुवृत्तीनं जगणं म्हणतात. परमपूज्य काकांचा शब्द बरं का. बाधित करायचं, सगळं प्रपंचाला बाधित करायचं आणि मग जगता येते. हे बोलतात, खोटं बोलतात. मला आता शिवी दिली, खोटं येते, कारण शब्द खोटे आहेत. मला ती चांगले काय म्हणतात, सत्कार करूया म्हणतात, मान करूया म्हणतात. खोटं म्हणजे का, शब्द आहेत ना, म्हणून खोटे. याला बाधित करणं म्हणायचं. आणि याचा बाधित करून जर आपण पाणी प्यायला लागलो, बाधित करून बासुंदी खातो, आणखीन काय खातो, बाधित करून प्रवचन ऐकतो, सगळंच एक खोटं आहे. आणि त्यामुळे वाटायला लागतं काय, मिथ्यात्वामध्ये माझं सगळं जागणं चालू असतं. मी स्वतःच त्याला शिक्का मारून टाकलाय मिथ्या आहे म्हणून. मिथ्या आहे ना तर काय फरक पडत नाही. मनाची निजांगे भोगी जे गा, याचा भाव असा, शब्दाचे प्रत्यक्ष होण्याकरता श्रोत्रेंद्रियांची गरज आहे, बरोबर आहे. पण शब्दाचा अर्थ जो ब्रह्मरूप मोक्ष, त्याचा आनंद भोगण्याकरता श्रोत्रेंद्रियांची गरज भासत नाही. किंबहुना ती नकोतच, तीच आडवी येतात. मग अशी काय ऐकलं होतं मी, ते आठवत बसतोय आपण, आठवत बसलो. माझं करायचं आहे ते राहून जातं. त्या आठवणच माझ्या त्या एकूण माझ्या साधनेमधली अडचण आहे. आठवणं जे प्रकार आहे ना, विसरल्याने माणसानं फार आनंद घेता येतो. विसरबोळे असते, हा विसरपणा असणं फार द्यायचं. पण आपल्याला विसरता कुठं काय येते, विसरता येतच नाही. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी झाला. काय माऊलीने व्याख्या संन्यासाची केलेली आहे. विसरले जयाचे अंतकरण सोडून द्यायचं, मागे टाकत बोलणं, विचार काय असते मागे, पाय तिची परत आठवण नाही काढली ना, त्रास संपत आला म्हणून समजायचं. प्रॅक्टिकली करायचं आहे बरं काय, हे सगळं प्रॅक्टिकली. नाम घेतो, ध्यान करतो, त्यातच आहे, जाता जाता करतोय. मी गाडीत बसलोय, आणखीन बसलोय, बागेत बसलोय, इथं बसलोय, तिथंच करायचं चालू. तिकडं काय स्वतंत्र जाऊन बैठक मारून करायला लागत नाही. खुर्चीवर बसलोय तिथंच चालू की हे बाहेर टाकायचं. अनेक विचारांचा हल्ला आपल्यावरती सतत होत असतो. या विचारांना परतवत लावत बसायचं नाही, त्यांना सोडून द्यायचं. त्यांच्याशी भांडायला लागलो ना तर त्यांच्याकडे हत्यारं चांगले आहेत, आमच्याकडे शस्त्र कुठलं घ्यायला पाहिजे. मग असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, 15वा अध्याय सांगतो. कुठलं शस्त्र घ्यायचं, असंगत्वाचं. न करी रे संग, राही रे निचाळ, लागू नये दिमळ ममतेचा. ते तुकारामांचं सांगणं ऐकायचं आपण. अभंग वाचून सोडायचं नाही, त्या अभंगाला वापरायला चालू करायचा जीवनामध्ये. त्यावेळी ही असंगत्व जाणता आपल्याला कळतं आणि कळायला लागतं. म्हणून श्रोत्रेंद्रियाची गरज नसून तो मनाच्या अंतर्मुख वृत्तीने भोगावा लागतो. तो आनंद जो नाही मोक्षरसाचा, ही कैवल्य रसाची ताटे उगरली म्हणतात. ही ताटे जर खायची असतील तर त्यासाठी श्रोत्रेंद्रियांची गरज नाही. खरंच शब्दानं तो घ्यायला पाहिजे, पण नंतर त्याचं घेतलं की त्यांची कामं संपली. त्यावेळी साधनामध्ये साधनं जी असतात ती साधनं कधीतरी बाजूला ठेवावी लागतात. साधन सारखं घेऊन चालणार नाही. जपाची माळ किती वर्ष वापरणार आहे, तर ती बाजूला करायला पाहिजे ना. ती साधनं आहे आणि साधनं काही साध्यापर्यंत घेऊन जाणार नाहीत. साधन मला साधनेसाठी पूरक म्हणून उपयोगी पडते. पण याचा अर्थ ती मला डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊन जात नाहीत. उलट त्यांचा विचार मला सोडावं लागेल, म्हणून माझा भूतकाळ मला बाजूला टाकावा लागेल. पण कोण भूतकाळ टाकते बाजूला? कुठेतरी काहीतरी जरा असं बोलायला लागलं, मी माहीत आहे का तुम्हाला 1990ची गोष्ट आहे. अरे बाबा, सुरू झालं की ते ऐकत बसायला लागतंय. म्हणून विचार करतात की महाराज एक आम्हाला सांगतात की ते म्हणतात, कुठल्याही वृद्ध माणसाला तुम्ही बरे आहात काय म्हणून विचारायचं नाही बरं काय, तब्येत कशी आहे. नाहीतर सगळा वृत्तांत त्या आपल्या शरीराचा आणि किती ठिकाणी औषध घेतल्याचा वृत्तांत सांगत बसतात आणि तुम्ही त्यामध्ये गुंतून जा. तुम्हालाच वाटायला लागेल मीच आजारी आहे काय. वर्णन आहे, जोक म्हणून त्यांनी सांगितला, पण खरंच आहे.
किती बोलत 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 इतकं जातो. भूतकाळामध्ये किती घडून जायचं, आठवायचाही भूतकाळ, बोलायचाही भूतकाळ, आणि वर्तमान काळाचा आनंद कधी घ्यायचा. सुटायला लागलाय तो आपल्या हातातून जात असतो आणि त्याचा आनंद आपण घेत नाही. म्हणून इथं म्हणलंय ते श्रवणाची पांगे विन श्रोतया होवावे लागे. म्हणजे कानाने इतरत्र भरकटणं थांबवलं पाहिजे. कान जे इतरत्र सगळं घेऊन येतात ना, गावाची सगळी घाण आपल्याकडे घेऊन येतात. गावाचं चाललेली भांडणं, निंदा नालस्ती सगळे कान पकडून घेत असतात. कारण सगळ्या इंद्रियांना झाकणं आहेत, बंद करता येतात. पण ह्या एक इंद्रिय असं आहे कानाचं की त्याला झाकणच नाही, बंदच करता येत नाही. मग बंद करता येत नाही, मग काय करायला पाहिजे की त्याचं पांगणं बंद करायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात केवळ मनाच्या आश्रयाने कैवल्यास रसाचा उपभोग आपण घेतला पाहिजे. म्हणून फक्त कानाने ऐकून चालत नाही, तर आपली वृत्ती अंतर्मुख करता आली पाहिजे. सतत वृत्ती अंतर्मुख असायला पाहिजे. याला काय गांभीर्य म्हणत नाही बरं का, किंवा संसाराबद्दलचं उदासीन म्हणत नाही आपण. असायलाच पाहिजे संसाराबद्दल उदासीन, पण जगाबद्दलच्या सगळ्या उदासीनता ज्या आहेत त्या आपल्या चेहऱ्यावर आणायची काय गरज नाही. परमपूज्य काका सुद्धा म्हणतात. म्हणून ब्रह्मरूप मोक्ष जो आहे तो सौत्रेंद्रियाची गरज नसून तो मनानंच बघावा लागतो, असं माऊलींचं सांगणं आहे. म्हणून पांगणारी इंद्रिय जी असतात की कान एक उदाहरण दिले. श्रवणाचिनी पांगे वीण, पुढचं वीण शब्द अगोदर घालावा लागतोय. ओव्या आपण वाचायच्या कशा, हेही जाता जाता आपलं बोलणं चाललंय बरं का. काल एक गोष्ट मी गंमतशीर सांगितली होती. ओव्यातला खटाळपणा जो आहे माऊलींचा ओव्या टाकण्याचा, तो जास्त अभ्यासाशिवाय कळत नाही. इथं वर्णन कसं करावं, श्रवणाची पांगे वीण श्रोतया वीण श्रोतया होवावे लागे. ते वीण आहे ना पुढं, ते मागं टाकायला लागते. आणि यमक जुळवायसाठी माऊलीने टाकलंय पांगेनी लागे असं व्हावं म्हणून पांगे पाठीमागं टाकलं. मग आपण जुळवताना कसं अन्वय कसा करायला पाहिजे, पांगे विन श्रोतया होवावे लागे हे मनाची निजांगे भोगावे. हा भोगायचं कसं, मनाच्या अंतर्वृत्तीनं भोगायचं आहे. म्हणजे अंतःकरणानं ते भोगायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, अंतःकरण लीन होतच तिथं गेलं पाहिजे. त्याच वेळी त्याचं भोगणं होतं आणि म्हणून वर्णन करतात. त्यासाठी पुढे आणि वर्णन करायला लागलेले आहेत की कसं की शब्दाची टर्पलं काढून टाकावी लागतात. शब्द घेऊन चालत नाही बरं का. आहे तसे शब्द घेतले ना ते वेगळे जो अर्थ काढून टाकत असतात. टर्पल काढून शब्दाचा अर्थ घेतला ना, टर्पल काढून शब्द स्वीकारला ना, तर खरा गाभा घटक आपल्याला सापडत असतो. पुढच्या ओळीमध्ये माऊली सांगणार आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका